नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे गॅस पुरवठ्यावरून विरोधकांचा सरकारवर निशाणा. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरात पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र भारत सरकारने देशात इंधन आणि गॅसचा तुटवडा नसल्याचे जाहीर करत चिंता करण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. यावरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी गॅसच्या तुटवड्यावर सरकारवर टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी राज्यात सध्या घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्य गृहींमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. एकीकडे सरकार विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जनतेला आपली चूल कशी पेटवायची याची चिंता सतावत आहे. सरकारने या गंभीर परिस्थितीवर तत्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली आहे. काही ठिकाणी एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे घरगुती खानावळी, मेस असे छोटे व्यवसाय संकटात सापडले आहेत. अनेक मोठ्या शहरातील हॉटेल्स गॅसच्या तुटवड्यामुळे बंद ठेवण्यात आले आहेत. याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. पुढील बातमी आपल्या कोल्हापुरातून. एलपीजी गॅसची कृत्रिम टंचाई टाळण्यासाठी आता जिल्हा पुरवठा विभागाकडून तपासणी पथके. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती. इराण इस्रायल संघर्षामुळे घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने मात्र एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केलाय. तर एलपीजी गॅसची कृत्रिम टंचाई टाळण्यासाठी आता जिल्हा पुरवठा विभागाकडून तपासणी पथके देखील तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 154 गॅस एजन्सी आहेत. यांच्या मार्फत घरगुती गॅस ग्राहकांना एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करण्यात येत असतो. दिवसाला सुमारे 28,000 एलपीजी सिलेंडरची मागणी आहे. सध्या तरी गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील जिल्हाधिकारी येडगे यांनी केले आहे. याशिवाय एलपीजी सिलेंडरचा कृत्रिम साठा करू नका, साठाबाजी केली तर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. याशिवाय कमर्शियलचा पुरवठा तसाच सुरू राहणार आहे. मात्र केंद्राकडून जशा सूचना येतील त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शाळा त्याचबरोबर हॉस्पिटल यांना प्राधान्याने एलपीजी सिलेंडर देण्याची दक्षता प्रशासन घेत आहे. कृत्रिम साठा होणार नाही यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून तपासणी पथके देखील करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी म्हटले आहे. पुढील बातमी आहे समुद्रात वाहून जाणारे 800 टीएमसी पाणी दुष्काळी भागाकडे वळवा. महाराष्ट्रात दुसरी शेती क्रांती घडवा. विनय कोरे यांचे विधानसभेत प्रतिपादन. महाराष्ट्राच्या 2026-27 अर्थसंकल्पावरील चर्चेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि शाहूवाडीचे आमदार विनय कोरे सावकर यांनी शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना सरकारला मोलाच्या सूचना केल्या आहेत. राज्यातील 45% जनता शेतीवर अवलंबून असताना राज्याच्या उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा केवळ 10 ते 11% असणं ही चिंतेची बाब आहे असं सांगत त्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञान आणि ऊर्जा स्वावलंबनाची जोड देण्याचे आवाहन केले आहे. आमदार कोरे यांनी इराण इस्रायल युद्धाचा संदर्भ देत वाढत्या इंधन दराकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की जागतिक युद्धामुळे तेलाच्या किमती $70 वरून $114 वर गेल्या आहेत. अशा वेळी आपण केवळ पारंपरिक इंधनावर अवलंबून न राहता डेन्मार्क आणि नॉर्वे प्रमाणे सौर व पवन ऊर्जेवर आधारित ऊर्जा स्वातंत्र्य मिळवले पाहिजे. समुद्रात वाहून जाणारे 700 ते 800 टीएमसी पाणी दुष्काळी भागाकडे वळवल्यास महाराष्ट्राच्या शेतीचा चेहरामोहराच बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुढील बातमी आपल्या कोल्हापुरातून. स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बाल कल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान तर उपसभापतीपदी दीपा ठाणेकर यांची निवड. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, त्याचबरोबर महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान तर उपसभापतीपदी दीपा ठाणेकर यांची निवड झाली. या निवडी आज बुधवारी महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित विशेष बैठकीत करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक विशाल शिराळे व काँग्रेसचे अमर समर्थ यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्रारंभी सभाध्यक्षांनी अर्जांची छाननी करून दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहीर केले. त्यानंतर माघारीसाठी दिलेल्या 15 मिनिटे वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर स्थायी समिती सभापतीपदी 2 उमेदवार राहिल्याने हात वर करून मतदान घेण्यात आले. यामध्ये विशाल शिराळे यांना 9 मते तर अमर समर्थ यांना 7 मते पडली. विशाल शिराळे यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली.
नूतन स्थायी समिती सभापती हे प्रभाग क्रमांक 7 या मतदारसंघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. परिवहन समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे सत्यजित जाधव व काँग्रेसचे दुर्वास कदम यांनी अर्ज दाखल केले होते. प्रारंभी सभा अध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहीर केले. त्यानंतर माघारीसाठी दिलेल्या 15 मिनिटं वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर परिवहन समिती सभापतीपदी 2 उमेदवार राहिल्याने हात वर करून मतदान घेण्यात आले. यामध्ये सत्यजित जाधव यांना 8 मते तर दुर्वास कदम यांना 5 मते पडली. सत्यजित जाधव यांना सर्वाधिक मते पडल्याने त्यांची परिवहन समिती सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी नगरसेविका शिवसेनेच्या कौसर बागवान व काँग्रेसच्या जयश्री कांबळे यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभाध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून दोन्ही अर्ज वैध असल्याचे सांगितले. त्यानंतर माघारीसाठी देण्यात आलेल्या वेळामध्ये कोणत्याही उमेदवारांनी अर्ज मागे घेतला नाही. यानंतर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी 2 उमेदवार राहिल्याने हात वर करून मतदान घेण्यात आले. यामध्ये कौसर बागवान यांना 5 मते तर जयश्री कांबळे यांना 4 मते पडली. कौसर बागवान यांना सर्वाधिक मते पडल्याने त्यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर महिला व बालकल्याण समिती उपसभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका दीपा अजित ठाणेकर व काँग्रेसच्या अरुणा गवळी यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभाध्यक्षांनी दोन्ही उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहीर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटं वेळामध्ये कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. यानंतर महिला व बालकल्याण समिती उपसभापतीसाठी 2 उमेदवार राहिल्याने हात वर करून मतदान घेण्यात आले. यामध्ये भाजपच्या दीपा ठाणेकर यांना 5 मते तर अरुणा गवळी यांना 4 मते पडली. दीपा ठाणेकर यांना सर्वाधिक 5 मते पडल्याने त्यांची महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली. नूतन महिला व बालकल्याण समिती उपसभापती हे प्रभाग क्रमांक 7 या मतदारसंघातून नगरसेविका म्हणून निवडून आले आहेत. यावेळी आयुक्त के मंजुलक्ष्मी, पीठासीन अधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अधिकारी नगरसेवक नगरसेविका यांनी नूतन स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पुढील बातमी आहे संसदेत अग्निवर्षाव. ओम बिर्लांवरील अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधींचे प्रहार. प्रियंका गांधींचीही मैदानात एंट्री. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर बुधवारी सभागृहात ऐतिहासिक आणि तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल करत म्हटले की हा सभागृह कोणत्याही एका पक्षाचा नसून संपूर्ण देशाचा आहे. मात्र जेव्हा आम्ही सत्य बोलतो तेव्हा आमचा आवाज दाबला जातो आणि मायक्रोफोन बंद केले जातात. पंतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर आरोप करताना त्यांनी माजी लष्करी प्रमुख जनरल एम नरवणे यांच्या पुस्तकाचा आणि एप्स्टीन प्रकरणाचा संदर्भ देत सरकारला धारेवर धरले. चर्चेदरम्यान संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधीवर टीका करत प्रियंका गांधी या उत्तम विरोधी पक्षनेत्या ठरल्या असत्या असा टोला लगावला. याला प्रियंका गांधी यांनी सडेतोड उत्तर दिले. गेल्या 12 वर्षात तुमच्या समोर न झुकलेला हा देशातील एकमेव व्यक्ती आहे. ते सभागृहात केवळ सत्य बोलतात आणि ते सत्य तुम्हाला पचनी पडत नाही, अशा शब्दात त्यांनी भावाचा बचाव केला. तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोएत्रा यांनीही अध्यक्षांवर टीका करत हा दैवी कर्माचा न्याय आहे असं म्हणत स्वतःच्या हक्कलपट्टीचा संदर्भ दिला. अध्यक्षांवर अविश्वास दाखवणे ही लोकशाहीतील अत्यंत गंभीर बाब आहे. राहुल गांधींचा मायक्रोफोन बंद करणे, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा सभापती ओम बिर्ला यांच्याकडून केला जात आहे. हा आरोप थेट संसदीय स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. पुढील बातमी आहे इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा 12वा दिवस. युद्धाच्या आघाडीवर काही महत्वाच्या बातम्या. इराण इस्रायल युद्धाच्या 12व्या दिवशी युद्धाची व्याप्ती आता केवळ लष्करी तळांपुरती मर्यादित न राहता आर्थिक क्षेत्रांपर्यंत पोहोचली आहे. अमेरिकेने इराणच्या बँकेवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन आणि इस्रायल बँकिंग हितसंबंधांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. दरम्यान उत्तर कोरियाने मुज्तबा खामिनी यांच्या निवडीचे समर्थन करत अमेरिकेच्या गुंडगिरी वृत्तीचा निषेध केला आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ रोखण्यासाठी G7 देशांनी आपल्या धोरणात्मक राखीव तेल साठ्यातून तेल बाजारात आणण्याची तयारी दर्शवली आहे. युद्धाच्या रणांगणावर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने कुवेतमधील अमेरिकन कॅम्प आरिफ जांतळावर क्षेपणास्त्रे डागली आहेत. पेंटागॉनच्या माहितीनुसार आतापर्यंत 140 अमेरिकन सैनिक जखमी झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दुबई विमानतळाजवळ ड्रोन कोसळल्याने 4 जण जखमी झाले, तर इस्रायलने पुन्हा एकदा बेरूतला लक्ष्य केले आहे. इराणमध्ये अंतर्गत बंडाळीची भीती असल्याने पोलिसांनी आंदोलकांना शत्रू मानून थेट कारवाईचा इशारा दिला आहे. इराणमधील मृतांचा आकडा 1250 पार गेला असून त्यात 194 बालकांचा समावेश आहे. बँकांना लक्ष्य करणे हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे.
इराणने दिलेली धमकी जर प्रत्यक्षात आली तर मध्यम पूर्वेतील संपूर्ण बँकिंग व्यवहार कोलमडू शकतात. त्याचा परिणाम भारतासारख्या देशातील रेमिटन्सवर होईल. यामुळे भारताला याची मोठी आर्थिक झळ सोसावी लागेल. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.